गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी तालुका हे राजकारणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे। अहिरी येथे आज आपण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांच्या सोबत आमचे जिल्हा प्रतिनिधी जावेद अली यांनी खास मुलाखत घेतली आहे। बघूया। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी तालुक्यात आपण आलेलो आहोत। आज प्रशांत भाऊ कुत्तरमारे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत। आज आपण प्रशांत भाऊ यांच्याशी बातचीत करणार आहोत की प्रशांत भाऊ सांगा की आपण पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहात, त्यामध्ये तफावत काय आहे? नाही, अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये काम केलो आणि आज मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना भारतीय जनता पक्षाचे जे आहे आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या विधानसभेचे नेते आदरणीय अमरीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर मी एग्रेसिव्ह त्यांनी ज्या पद्धतीनं या क्षेत्राचा 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कामे केली त्या कामामुळे मी आज भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये मी प्रवेश केलेला आहे। तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय तफावत आहे? नाही, भाजपा हा ज्या पद्धतीनं की गोरगरीब जनतेच्या विकासाचा जो अजेंडा त्यांनी हातात घेऊन आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा जो झपाटा त्यांनी सुरुवात केलेला आहे त्या कामामुळे मी मनापासून की त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची हे खूप माझ्या मनाला आवडली। त्यामुळे जो आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून मी भारतीय जनता पक्षामध्ये आज सामील झालेला आहे। भारतीय जनता पार्टी हे विरोधक आहे, मुसलमानांचा विरोध करते असं वारंवार लोक म्हणतात, खरं म्हणजे काय आहे? नाही, हे जे आहे वस्तुस्थिती हे जातीयवादी पक्ष लोक त्या पक्षाला ज्या पद्धतीनं एक जातीयवादी पक्ष म्हणून लोक हे करून राहिलेले आहे, विरोधी लोक जे आहे का की भारतीय जनता पक्ष हा मुसलमानांच्या विरोधात किंवा दलितांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेत असतात। परंतु आज आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असा कुठलाही दुजाभाव न ठेवता त्यांनी आज की मुसलमानांना आणि दलितांना आणि आज आदिवासींना सोबत घेऊन की अन्य सर्व समाजाला एकत्रित सोबत घेऊन त्यांनी काम करत आहेत आणि त्या काम करण्याची पद्धत जी आहे की अन्य कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे। हे जे आपण जे बोलून राहिलेले आहात की भारतीय जनता पक्ष हा एक जातीवादी पक्ष आहे, परंतु हा कुठलाही जातीवादी पक्ष नाही। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत आमचे, तर विकास झपाट्याने व्हायला पाहिजे, पण जिथे जिथे गड्डे दिसतात यामध्ये कोण दोषी आहे? नाही, यात जे आहे हे हा जो प्रश्न आपण खरोखर एक चांगल्या पद्धतीने चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारलेलं आहे, परंतु की या
आज जे आहे या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी जे आहे हे ते ज्या पद्धतीनं त्या कामांचा पाठलाग फॉलोअप घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं ते फॉलोअप आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचता करत नाही आहे आणि त्यामुळे जो आहे ते कुठंतरी जो आहे आपण जे म्हटलेले आहे का ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे आज की भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर आज एक सुरजागड सारख्या मायनिंगचं सुरुवात झाली आणि आज मायनिंगमुळे ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आज केंद्रात असेल राज्यात असेल सरकार आल्यानंतर पहिल्यांदा युवक लोकांना रोजगार मिळावा त्याकरिता जे आहे का त्यांनी मायनिंग सुरजागडची सुरू केली आणि त्यामुळे जे आहे ते प्रॉपर इथले जे लोक आहेत त्यांना कंपनीच्या माध्यमातून आज रोजगार उपलब्ध झालेला आहे. काही दिवसामध्ये आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत, तर तुमची भूमिका काय राहील आणि कशा पद्धतीने तुम्ही हाताळाल? नाही, मी जे आहे ते आदरणीय आमचे या विधानसभाचे नेते राजे अंबिशराव महाराज यांनी 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी आमदार आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं काम केले आणि भारतीय जनता पक्षाचं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम आहे आणि या विधानसभेमध्ये सुद्धा की त्यांनी कामाचा ज्या पद्धतीनं झपाटा लावलेला होता तो झपाटा जो आहे हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये की आमचे भाजपचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा 100% बसणार एवढी मी तुम्हाला आज ग्वाही देतो. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.